नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. आज आपण आणखी एका नव्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो म्हणजे जेव्हा दरवर्षी प्रत्येक शेतकऱ्याला जमीन महसूल, ज्याला आकारणी किंवा शेतसारा असं म्हणतो, तो शेतसारा भरावा लागतो. असा शेतसारा भरला नाही तर त्याला थकबाकीदार असं म्हणतात. आणि अशी थकबाकी वसूल करण्यासाठी शासन सक्तीची कारवाई करतं. म्हणजे अनेकदा जी काही जंगम प्रॉपर्टी आहे, जंगम मिळकत आहे, ती जप्त केली जाते. जंगम मिळकत नसेल तर जमीन देखील ताब्यात घेतली जाते. तेव्हा जमीन महसुलाची थकबाकी भरली नाही म्हणून ज्या जमिनी सरकार ताब्यात घेतं त्याला, आणि त्या पडून राहतात बऱ्याच दिवस, म्हणून त्याला आकारी पड, आकार भरला नाही म्हणजे जमीन महसूल भरला नाही म्हणून ताब्यात घेतली सरकारने, आणि म्हणून ती पडून राहिली म्हणून त्याला आकारी पड, म्हणजे आकार भरला नाही म्हणून ताब्यात घेतल्यामुळे जी पडून राहते तिला आपण आकारी पड असं म्हणतो. म्हणजे जमीन महसुलाची थकबाकी भरली नाही म्हणून सरकारने ती थकबाकी भरेपर्यंत ताब्यात घेतलेली जी जमीन असते त्याला म्हणतात लँड अटॅच फॉर डिफॉल्ट. आता अशी जमीन जेव्हा व्यवस्थापनाखाली घेतली जाते ती फोरफिट झालेली आहे का किंवा जप्त झाली आहे का? नाही. सरकार जमा झालेली आहे का? नाही. ती जमीन सरकारची झालेली का? मुळीच नाही. ती जमीन खाजगी माणसाचीच असते, खाजगी व्यक्तीचीच असते, खाजगी शेतकऱ्याचीच असते. फक्त दरवर्षी जो देय असणारा जमीन महसूल आहे तो दिला नाही म्हणून सक्तीची कारवाई म्हणून सरकार ती जमीन ताब्यात घेतं, आणि ताब्यात घेतल्यानंतर आपोआपच तो माणूस येईल आणि पैसे भरेल असं म्हणतात. म्हणजे म्हणून त्या माणसाची मालकी जाते का? मुळीच जात नाही. फक्त जमीन मात्र सरकारच्या ताब्यात येते, आणि त्यासाठीची जी एक औपचारिक प्रक्रिया असते, सरकार स्वतःचं नाव त्याच्यावरती लावतं आणि त्या ज्याचे आकारी पड आहे त्याचं नाव इतर हक्कात जातं आणि त्याला आकारी पड असं लिहिलं जातं. आता अशा जमिनीचं सरकार काय करतं? अपेक्षा अशी आहे की खरंच सरकारने ती ताब्यात घ्यावी आणि एक साली लीजने किंवा एक साली भाडेपट्ट्याने कुणाला तरी कसायला द्यावी, म्हणजे जमिनीचा उपयोग होत राहील, म्हणजे कार्यक्षम वापर होत राहील, आणि दरवर्षी सरकारला त्याची खंड, ज्याला काय आपण म्हणतो रेंट म्हणतो, तो मिळत राहील. पण प्रत्यक्षात असं झालं का? बहुतेक असं झालं नाही. म्हणजे बऱ्याच लोकांनी पूर्वीच्या काळामध्ये महसूल अधिकाऱ्यांनी अशा जमिनी सरकार ताब्यात घेतल्या, ज्याला अटॅचमेंट म्हणतो. त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता जी आहे यात एक कलम 182 आहे. या कलम 182 मध्ये जे 5 उपकलम आहेत त्यामध्ये त्याची प्रक्रिया लिहून दिलेली आहे की ती ताब्यात घेतली जाते. ताब्यात घेतल्यानंतर जर 12 वर्षाच्या, म्हणजे त्याच्यानंतर तो मालक येऊ शकतो, जमीन मालक, आणि सरकारला त्याचं जे काही थकबाकी आहे ती थकबाकी आणि त्याच्यावरचा दंड भरून ती जमीन परत घेऊ शकतो. मालक येऊ शकतो किंवा मालकाचे वारस येऊन ती जमीन ताब्यात घेऊ शकतात. पण हे किती दिवस केलं जाऊ शकतं? जमीन ताब्यात घेतल्यापासून 12 वर्षाच्या आत असा जमीन मालक किंवा त्याचा वारस शासनाकडे येईल, अर्ज करेल, जी थकबाकी दरवर्षाची साठलेली असेल ती थकबाकी, त्यावरचा जो काही पेनल रेव्हेन्यू असेल, तर ज्याला आपण दंड महसूल म्हणतो, तो दंड महसूल त्यांना भरायला लागेल आणि ती त्यांना परत दिली जाऊ शकते. पण असं झालं का? जमीन अशी मूळ मालकाला मिळू शकते 12 वर्षाच्या आत. जर जमीन मालकाने अर्ज करून थकीत महसूल भरला तर ती जमीन पुन्हा त्यांना रिलीज केली जाते. पुन्हा सरकारचं नाव कमी करून मूळ मालकाचं नाव कब्जेदार सदरी येऊ शकतं. कायद्यात कुठं तरतूद आहे? महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम आहे 182. आता त्याच्यात सुधारणा झाली 2018 मध्ये. सुधारणा काय झाली? 12 वर्ष झाले असतील, तो आला नसेल, तर मग काय करावं लागेल? सरकार काय करतं? ती व्यक्ती आली नाही, सरकार काय करतं? त्या जमिनीचा लिलाव करेल. लिलाव केल्यानंतर जमिनीचे जे काही मूल्य येईल त्यातून आपली थकबाकी आणि दंड वसूल करून घेईल. राहिलेली रक्कम त्या मूळ मालकाला किंवा मूळ मालकाच्या वारसांना देऊन टाकेल. का तर ही जमीन खाजगी आहे, सरकारी नाही आहे. तेव्हा खाजगी जमिनीच्या बाबतीत सरकारचा जेवढं देय रक्कम आहे ती वगळता त्या जमिनी जास्तीच्या रकमेवरती सरकारचा कोणताही हक्क अधिकार नसतो, म्हणून ती त्या व्यक्तीला परत दिली जाईल. अशी प्रक्रिया आहे. म्हणजे आता लिलाव करावा लागतो 12 वर्षानंतर. मग आता 12 वर्षात लिलाव केला नाही आणि अशा जमिनी पडून आहेत, आता सरकारला लिलाव करायचा आहे, त्यापूर्वी एक नोटीस देऊन
आता सुधारणा काय झाली 2016 मध्ये, आता असा जर का पडून असतील जमिनी, तर सरकार काय करेल, त्या व्यक्तीला किंवा त्याच्या वारसांना एक नोटीस देईल आणि 90 दिवसापेक्षा जास्त नाही अशा कालावधीमध्ये, म्हणजे साधारण 90 दिवस म्हणजे 3 महिन्याच्या आत त्याने त्याच्याकडे साठलेला जो काही दंड आहे, त्याच्या जमीन महसूल आहे, तो जमीन महसूल, त्यावर दंडाची रक्कम आणि शासन ठरवते ती खंडाची रक्कम, अशी भरून जर तो घ्यायला तयार असेल तर त्यांच्या नावावर ही जमीन परत करून द्यावी, त्यांना रिलीज करून द्यावी, अशी सुधारणा करण्यात आली. ही सुधारणा आज समजून घ्यायची, यासाठी हा खरा व्हिडिओ आपण करतो आहोत. यासाठी पहा की 182 कलम 182 आहे, त्याच्यामध्ये कलम 182 जे आहे ते 182च्या कलम 5 त्याच्यानंतर जे परंतुक आहे, परंतुक म्हणजे प्रोव्हिजो, त्या प्रोव्हिजो मध्ये बदल करण्यात आला. जर अशी परत मिळण्याची इच्छा दाखवली दिलेल्या मुदतीमध्ये, तर शासनाने ठरवलेला दंड, शासनाने ठरवलेला खंड आणि थकीत महसूल जर भरायला तयार असतील तर त्यांना ती जमीन परत देता येईल असं शासनाने सांगितलं. यासाठी जमिनीचं बाजार मूल्य कसं ठरवायचं, का तर दंड खंड जो आहे तो बाजार मूल्याच्या काही पटीत असणार आहे, काही टक्क्यामध्ये असणार आहे. तेव्हा रेडी रेकनरचं जे काही त्या वेळचं व्हॅल्यू असेल, ज्यावेळेस अर्ज केला किंवा ज्यावेळेस त्याला ती जमीन देण्याचा आदेश करत असेल, त्यावेळेस जमीन मूल्य जे असेल रेडी रेकनर प्रमाणे त्याच्याप्रमाणे असेल. त्यासाठी शासनाने नियम केला. हे पहा 9 जानेवारी 2018ला शासनाने त्याचे नियम पण केलेले आहेत आणि नियमामध्ये आता त्या नियमाला म्हटलेलं आहे, महाराष्ट्र जमीन महसूल जप्त केलेली आणि जिल्हाधिकारी यांच्या व्यवस्थापनाखाली आणलेली स्थावर मालमत्ता परत करणे नियम 2017. आणि या नियमामध्ये त्यांनी हे आकाराच्या वार्षिक खंडाची आकारणी, म्हणजे त्याचं जर जमीन त्यांनी सोडलीच नसेल, म्हणजे काय झालं, सरकारने ताब्यात घेतली म्हणजे कागदोपत्री ताब्यात घेतली. आता रोज काही सरकार जाऊन जमिनीत बघत नाही, बसत नाही, आणि सरकारने ती काही भाड्याने कुणाला दिली नाही, पण त्या जमीन मालकानेच ताब्यात ठेवली, वर्षानुवर्षे पिकं घेत राहिला. म्हणजे काय झालं, जमीन आता सरकारच्या नावावरती आहे आणि तो अनऑथराइजली त्याचं कल्टिव्हेशन करतो आहे. असा असेल तर इतक्या दिवसाचा जो काही खंड आहे, ज्याला आपण रेंट म्हणतो, सरकारची जमीन त्यांनी वापरल्याबद्दल, तोही त्यांना भरावा लागेल. यासाठी हा जो नियम करण्यात आला आहे, हे जे आहे हे एका तक्त्याच्या माध्यमातून आपण चांगलं समजून घेऊ शकतो. पहा, जेव्हा अशी आकारी पडीत जमीन सरकारने ताब्यात घेतलेली आहे, प्रत्यक्षात जमीन त्याच्या ताब्यात होती, कागदावरती म्हणजे 7/12वरती सरकारचं नाव लागलं, वर्षानुवर्ष तो जमीन करत राहिला. आता 2016ची अमेंडमेंट आली, आतापर्यंत सरकारने तिचा लिलाव केलेला नाही. अशी जमीन जर ग्रामीण भागात असेल, नगरपंचायतच्या क्षेत्रात असेल किंवा प्रादेशिक योजनेच्या क्षेत्रात असेल, नाविकास झोनमध्ये, आणि शेतीसाठी वापर होत असेल, तर त्यांनी थकीत जमीन वसूल भरला पाहिजे. म्हणजे जितका आतापर्यंत समजा 5 रुपये जमीन महसूल असेल किंवा 10 रुपये जमीन महसूल असेल, त्याच्यावरचा जिल्हा परिषद सेस, त्याच्यावरचा ग्रामपंचायत सेस, आणि जितकी वर्ष तो थकीत आहे तेवढ्या वर्षाचा तो म्हणजे टोटल तो थकीत महसूल, त्या याच्या जमिनीचं मूल्य काढायचं आणि त्या जमिनीच्या मूल्याचा 0.1% त्याला रेंट, त्याने आतापर्यंत जमीन वापरल्याबद्दल, आणि त्या जमिनीचे बाजार मूल्य काढायचं रेडी रेकनर प्रमाणे, त्याच्या 20% त्याला दंड. अशा ह्या 3, थकीत जमीन महसूल, बाजार मूल्याप्रमाणे 0.1% येणारा खंड आणि बाजार मूल्याप्रमाणे 20% दंड, अशी एकूण रक्कम करायची. आणि ही रक्कम भरल्यानंतर शासन ती जमीन त्यांना परत करेल. जर ही जमीन प्रारूप अथवा मंजूर प्रादेशिक योजना क्षेत्रात असेल आणि जमिनीचा वापर जर का अकृषी कारणासाठी, निवासी कारणासाठी अथवा इतर अकृषी कारणासाठी होत असेल, तर थकीत जमीन महसूल भरावा लागेल. बाजार मूल्य जे येईल त्या जमिनीचं त्यावेळेसचं, त्याचा 0.2% हे जमीन ताब्यात ठेवली अनऑथराइजली, अनधिकृतपणे, त्याबद्दल त्याचा खंड भरावा लागेल किंवा रेंट भरावा लागेल. आणि बाजार मूल्याप्रमाणे जमिनीचा दंड जो काढायचा आहे तो 35%, बाजार मूल्याच्या 35%, अशी एकूण रक्कम केल्यानंतर, भरल्यानंतर अशी जमीन पुन्हा त्या जे जमीनधारक असतील किंवा ऑक्युपंट असतील, भोगवटाधारक, त्यांना मिळेल. जर जमीन महानगरपालिका हद्दीत असेल, नगरपालिका हद्दीत असेल, प्रारूप अथवा मंजूर विकास आराखड्याच्या क्षेत्रात असेल, थकीत जमीन महसूल भरावा लागेल. बाजार मूल्याच्या 0.3% हा त्याला खंड भरावा लागेल, अनऑथराइज ठेवल्यामुळे, इतके दिवस अनधिकृतपणे ताब्यात ठेवून वापर केल्याबद्दल. आणि बाजार मूल्याच्या 50% रक्कम
ही त्यांना दंड म्हणून द्यावी लागेल. अशी एकूण रक्कम भरल्यानंतर ती जमीन त्यांना मिळू शकेल. म्हणजे एकूण काय, तर अशी जमीन बाजार मूल्याप्रमाणे 20% किंवा 35% किंवा 50% खंड 0.1%, 0.2% किंवा 0.3% आणि जमीन महसूल असं भरल्यानंतर यासाठी तहसीलदारांकडे अर्ज करायला लागेल. सातबारा जोडावा लागेल. ज्यावेळेस अशी जमीन ताब्यात घेतली, त्याचा आदेश झाला असेल, त्याचा फेरफार झाला असेल, त्या फेरफारची नक्कल जोडावी लागेल. आतापर्यंत त्याच्यावर काही झालंय का त्याच्या संदर्भातली माहिती जोडावी लागेल. आणि हे अर्ज केल्यानंतर कलेक्टर, म्हणजे हे कलेक्टरांचे अधिकार आता तहसीलदार वापरतात, तहसीलदारांकडे द्यावे लागेल. त्या त्याचं मूल्यांकन करतील, मूल्यांकन करून घेतील आणि आपल्याला कळवतील. आणि ते भरल्यानंतर ती जमीन आपल्याला मिळाली. जिल्हाधिकाऱ्यांकडं जर का हे याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे ठेवले असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडे तो प्रस्ताव पाठवला जाईल, जर ते तहसीलदार ते अधिकार वापरत नसतील तर. आणि ही आकारी पडीत व्यवस्थापनाखाली जी घेतलेली जमीन आहे ती परत त्या भोगवटादाराला, त्या जमीन मालकाला किंवा त्याच्या वारसाला मिळू शकेल, अशी साधारण एकूण आहे. फक्त 182 प्रमाणे सरकारने जमीन महसूल भरला नाही म्हणून व्यवस्थापनाखाली घेतलेल्या जमिनी या कलमाप्रमाणे परत दिल्या जाऊ शकतात. केवळ 7/12 आकारी पड लिहिलेलं आहे म्हणून नाही. म्हणून इथं सरकारने हे जे 9 जानेवारी 2018चं पत्र आहे, उक्त नमूद कलम 182 मधील तरतुदी आकृष्ट होत नसलेल्या प्रकरणात आकारी पड असा उल्लेख अधिकार अभिलेखात असल्यास अशा जमिनीच्या बाबतीत प्रकरणात विषयांकित तरतुदीचा वापर करू नये. म्हणजे केवळ इतर हक्कामध्ये आकारी पड लिहिलेला आहे किंवा 7/12वर कुठेतरी आकारी पड लिहिलेलं आहे म्हणजे ती आकारी पड ठरत नाही. तर त्याच्या पाठीमागे जाऊन सर्व फेरफार तपासल्यानंतर कधीतरी ही जमीन मागे जमीन महसूल भरला नाही म्हणून सरकारने ताब्यात घेतली होती, असे आदेश, असे फेरफार, अशा नोंदी मिळाल्यात तरच ती जमीन कलम 182च्या परिघामध्ये येईल आणि त्याप्रमाणे कारवाई करता येईल. प्रत्येक जमिनीसाठी असा हा जो सवलतीचा नियम आहे हा लागू करून त्या जमिनी सोडल्या जातील असा त्याचा अर्थ होत नाही. तेव्हा हा एक नवीन बदल, नवीन नियम झालेला आणि अमेंडमेंट जी कलम 182ला झाली ती आपण तपशिलात समजावून घेतली. ज्यांचे असे प्रश्न असतील, मला एक प्रश्न आला होता, म्हणजे कॉमेंटच्या माध्यमातून मला एक प्रश्न आला होता आणि म्हणून त्याचं उत्तर फक्त त्यांनाच दिलं असतं तर आपल्या सर्वांना माहीत झालं नसतं. आपल्या विधी साक्षरतेचा भाग असा आहे की हे सर्वांना कळलं पाहिजे, हे नवे बदलते नियम सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजेत, म्हणून मी हा व्हिडिओ केला. आता हे सर्वांना माहिती झालंय. हे जे आता मी कलमाची दुरुस्ती झाली, नियम सांगितला, सरकारचं पत्र दाखवलं, हे सर्व जे संदर्भ आहेत हे मेंबर डाउनलोडमध्ये कम्युनिटी, आपला ज्या चॅनलचं कम्युनिटी पेज असतं त्याच्यावरती जे मेंबर्स आहेत त्यांना ही लिंक उपलब्ध असेल. आपल्या सर्वांना आपण पाहायला हरकत नाहीये. जर का हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण नक्की लाईक करा. आपल्या मित्रपरिचितांना ज्यांचे असे प्रश्न झालेले आहेत किंवा अशी काही अडचण आहे किंवा अशी जमिनीवर 7/12वर नाव लागलेलं आहे, ताब्यात आहे किंवा ताब्यात नाही, असे जे प्रकार असतील आकारी पड जमिनीच्या संदर्भातले, अशा सर्वांना ही माहिती मिळावी म्हणून हा व्हिडिओ आपण शेअर करा, पाठवा, पाठवत राहा, फॉरवर्ड करा, फॉरवर्ड करत राहा, शेअर करा, शेअर करत राहा. आपण जर प्रथम पाहत असाल आणि आपण सबस्क्राईब केलं नसेल तर बाजूच्या बेलच्या बटनवरती आपण प्रेस करा आणि सबस्क्राईब देखील करा. आपल्या मित्रपरिचितांना देखील तसंच सांगा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह आपण पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.